आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिकेत परिवहन समिती सभापती पदावरून वाद सुरू आहे, तो राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये. खरं तर परिवहन समितीची जी काय आर्थिक अवस्था आहे ती पाहता या पदाला एवढं महत्त्व का दिलं जात आहे याचा प्रश्न आता काही नगरसेवक आणि महापालिका वर्तुळात पडलेला आहे. पण तरीही शिवसेनेनं प्रचंड आग्रह धरलाय तो परिवहन समिती सभापती पदासाठी. आणि हा आग्रह का, म्हणून राष्ट्रवादीनं आग्रह धरलाय त्या पदासाठी. एकीकडं शिवसेनेच्या वतीनं सत्यजित जाधव हे सभापती पदासाठी इच्छुक आहेत आणि मानसी लोळगे राष्ट्रवादीच्या वतीनं इच्छुक आहेत. आता परिवहन समिती सभापती पद कोणाकडं, हा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत पोचलाय. कदाचित तो आता मुख्यमंत्र्यांच्यापर्यंतही पोचेल. म्हणजे पद छोटा आहे पण त्याचा जो काय सध्या वाद वाढलाय तो मुंबईपर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे आता पद नेमकं कोणाला याची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे. खरं तर राष्ट्रवादीचा या समितीवर एकच सदस्य आहे, त्यामुळं अनुमोदक आणि सूचक मिळाल्याशिवाय अर्जच भरता येत नाही आणि ते मिळणं कठीण आहे. काँग्रेस तयार आहे सूचक अनुमोदक द्यायला, पण राष्ट्रवादी ते घेऊ शकत नाही, कारण तिथं पुन्हा महायुतीचा आघाडी धर्म पुढे येणार आहे. तो राग जर स्थायी समितीमध्ये काढायचा ठरवला तर काँग्रेसनं ऑफर दिले राष्ट्रवादीला, तुम्ही सभापती व्हा, आमची सगळी मतं तुम्हाला. तसं काय झालं तर 8-8 अगदी काटावर आहे आणि चिठ्ठ्या पडेल. स्थायी समितीकडं सध्या 7 आणि 9 असं संख्याबळ आहे. 9 महायुतीकडं आणि 7 काँग्रेसकडं आहेत. समजा एखादा महायुतीतला राष्ट्रवादीचा आदिल फराज जे सदस्य आहेत ते काँग्रेसकडे गेले तर 8-8 होईल आणि चिठ्ठ्या काढून सभापती ठरला जाईल. काँग्रेस तर या संधीची वाटच पाहत आहे, त्यामुळे ऑफरही त्यांना आलेले आहे. पण सध्या तरी महायुतीचा धर्म राष्ट्रवादी मोडेल असं वाटत नाही. पण दुसरीकडे ज्या पद्धतीनं आग्रह परिवहन समिती सभापती सुरू आहे तो पाहता पहिली ठिणगी यामुळं पडणारे नक्की आहे. जे कोणालाही पद गेलं, राष्ट्रवादीला गेलं तरी ठिणगी पडणार आणि शिवसेनेला गेली तरी ठिणगी पडणार हे नक्की आहे. 2 गटनेत्यांचा वाद सगळ्यांच्या समोर ज्या पद्धतीने झाला, उघडपणे एकमेकांच्यावर टीका झाली, ते पाहता हळूहळू वादाला सुरुवात झाली. पहिल्याच महिन्यात वादाला सुरुवात झालेली आहे. आता या परिवहन समिती सभापती पदावरून पुन्हा वाद वाढणार हे नक्की आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे. त्यांनी सांगितलं तर असू दे राष्ट्रवादीला तर हा प्रश्न मिटेल, कारण माजी आमदार जयश्री जाधव यांनी आग्रह धरलाय की हे पद काही झालं तरी सत्यजित जाधव यांनाच द्या. आणि हा आग्रह थेट त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरलाय. त्यामुळे दोघांची अडचण झालेली आहे. पद छोटा आहे पण आग्रह मोठा आहे, त्यामुळे निर्णय व्हायला प्रचंड अडचणी येत आहेत. उद्या अर्ज भरायचा आहे, काही झालं तरी उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय होणं आवश्यक आहे. आज यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. शिक्षण समिती सभापतीपद राष्ट्रवादीला आणि परिवहन समिती सभापतीपद शिंदे सेनेला असा निर्णय म्हणजे असा तोडगा निघू शकतो. आज बैठक होईल, बघूया काय होते. हे सगळं होत असताना जनसुराजला का उपमहापौरपद दिलं याची चर्चा आता वेगात सुरू झालेली आहे. त्यामुळे आता परिवहन समिती सभापती पदाचा दावेदार सत्यजित जाधव यांना मिळते की काय, किंवा आता स्थायी समिती सभापती विशाल शिराळे हे जवळ निश्चित आहे. महिला व बालकल्याण
सभापती पदासाठी सध्या दीपाली ठाणेकर आणि निलिमा पाटील या दोघांची नावं आहेत. दोघांपैकी एकाला संधी मिळेल. आता उत्सुकता आहे ती परिवहन समिती सभापती पद कोणाला, मानसी लोळगे की सत्यजित जाधव. बघूया, बऱ्याच घटना आज घडतील, त्या महाधुरळा निश्चितपणे सांगेल काय होते ते. आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.